पुण्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना एकत्रित महानगरपालिका निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू होती। बैठका, जागा वाटप आणि उमेदवार संदर्भात भाजप आणि शिवसेनेत बैठका पार पडल्या। मात्र युतीमध्ये अपेक्षित जागा न मिळाल्यानं यावेळी पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली आहे। पाहूयात काय घडलंय। आज शिवसेनेचे 165 बी फॉर्म कार्यकर्त्यांजवळ दिलेले आहेत आणि कार्यकर्त्यांचा हा विजय झालेला आहे। ज्या ठिकाणी एकमत होऊ शकलं नाही तिथे एबी फॉर्म आम्ही दिलेले आहेत दोन्ही पक्षांनी। जे शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी योग्य तो निर्णय घेतील ही देखील भूमिका मी पुण्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितली आणि ती देखील त्यांना मान्य आहे। पुण्यात भाजप शिवसेना एकत्र लढण्यावर पाणी फिरल्याचं चित्र आहे। जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेत फाटले असून दोन्ही पक्ष आता स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत। भाजप आणि शिवसेनेत अनेक जागांवर एकमत झालेलं नाही, त्यामुळे पुण्यातील स्थानिक नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे। पुण्यामध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहता उदय सामंतांनी थेट पुणे गाठत आढावा घेतला। ज्या ठिकाणी एकमत झालं नाही त्या ठिकाणी उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय। आज शिवसेनेचे 165 बी फॉर्म कार्यकर्त्यांजवळ दिलेले आहेत आणि कार्यकर्त्यांचा हा विजय झालेला आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। आणि जेणेकरून आमचे सगळे आता फॉर्म भरायला गेले। शिवतारे म्हणाले की महायुतीमधूनच आम्ही लढणार आहे। म्हणजे जे फॉर्म दिले जात आहेत ते काय तात्पुरता कार्यकर्त्यांचा रोष कमी करण्यासाठी दिले जात आहेत? माझ्या माहितीप्रमाणे एकदा फॉर्म दिल्यानंतर परत शक्यता माघारी होत नाही। आता जर त्यांचा काय निर्णय असेल शिंदे साहेबांचा, अनेक ठिकाणी शिवसेना भाजपची युती महानगरपालिकेमध्ये आहे। ज्या ठिकाणी एकमत होऊ शकलं नाही तिथे एबी फॉर्म आम्ही दिलेले आहेत दोन्ही पक्षांनी। याच्या संदर्भात उद्यापासून चर्चा होईल आणि त्याच्यातनं दोन्ही नेते म्हणजे शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी योग्य तो निर्णय घेतील ही देखील भूमिका मी पुण्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितली आणि ती देखील त्यांना मान्य आहे। पुण्यातील भाजप शिवसेनेच्या युतीवर भाजप नेत्यांनी एकीकडे स्पष्टीकरण दिलंय, एकीकडे सर्व जागांवर शिंदेच्या शिवसेनेनं उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत, त्यामुळे भाजपनं देखील त्यांची रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे। आज तरी आमच्या दोन्ही नेत्यांचं एकमत आहे की युती करावी। त्यांचे एबी फॉर्म विड्रॉलची जबाबदारी हे त्या पक्षाच्या नेत्यांची असेल आणि आमची तर भारतीय जनता पार्टीची शिस्तीत कार्यकर्ता असतो। पक्षांनी सांगितलं तर 1 मिनिटात जेवढे पक्ष सांगेल तेवढे उमेदवार विड्रॉ घेतील, त्यामुळे महायुती होण्यात माझ्या दृष्टीने काही अडचण नाही। पुणेच नव्हे तर नाशिक आणि नवी मुंबईत देखील भाजप शिवसेनेची युती तुटली आहे। शिवसेनेनं नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली आहे, त्यामुळे भाजप नाशिकमध्ये स्वबळावर लढणार आहे, तर नवी मुंबईत देखील भाजप शिवसेनेमध्ये फिसकटलंय। मैत्रीपूर्वक लढत ही पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल। आम्ही देखील युतीचा प्रस्ताव शिवसेनेच्या सोबत दिलेला होता, राष्ट्रवादीकडे देखील दिलेला होता। त्यांच्या अध्यक्षांशी सर्वांची 2 ते 3 वेळा 4 वेळाची चर्चा झाली, परंतु त्यांनी जी जागांची मागणी केलेली होती ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अधिक होती, अवास्तव होती आणि त्यामुळे आज आपण बघत आहोत की त्यांनी युती तोडण्याचा जो निर्णय जो आहे तो घोषित केला। मला एवढं माहिती आहे की आमच्या महानगरपालिकेत युती झाली, बाकीच्या ठिकाणी का नाही झाली याचे काही उत्तर मला माहिती नाही। मी माहिती घेईल आणि त्यानंतर तुम्हाला सांगेन। पुणे, नाशिक, नवी मुंबईसह इतरही ठिकाणी शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे। छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, परभणी, लातूर, जालना, सांगली, अमरावती, मीरा भाईंदर, उल्हासनगरमध्येही भाजप शिवसेनेची युती तुटली आहे, तर महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकेत भाजप शिवसेनेची युती झाली आहे। मुंबई, नागपूर, ठाणे, कल्याण डोंबिवली, पनवेल, जळगाव, चंद्रपूरमध्ये भाजप शिवसेना युतीमध्ये लढणार आहे। भाजप शिवसेनेमध्ये अनेक ठिकाणी जागांवरून फिसकटलं आहे, तसंच दादांच्या राष्ट्रवादीनं देखील स्वबळाचा नारा दिलाय, त्यामुळे भाजप शिवसेना नगर परिषद निवडणुकींप्रमाणे आमने सामने येणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।